इंडी स्टॉक्स मराठीच्या बेसिक सिरीजच्या भाग नंबर 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि माझ्यासोबत केतन आहे नेहमीप्रमाणे. हाय केतन. हाय, नमस्कार. नमस्कार. तर आपण बघूया की या भागात आपण काय काय बघणार आहोत. तर याच्यात थोडंसं महत्वाचं म्हणजे रोजच्या आपल्या ट्रेडिंगमध्ये लागणाऱ्या गोष्टी म्हणजे स्टॉप लॉस म्हणजे काय, ट्रेलिंग स्टॉप लॉस, रिस्क टू रिवॉर्ड रेशो, क्लोजिंग किंमत कशी ठरते, इंट्राडे ट्रेडिंग ऑर्डर्सचे प्रकार आणि बल्क डील आणि ब्लॉक डील. तर सुरुवात करूया स्टॉप लॉस. आपण भाग 2 मध्ये बघितलं असेल तर त्याच्यावर असं होतं की एखादा शेअर तुम्ही 100ला घेतलाय आणि 92ला आल्यानंतर तुमचं बरंच कॅपिटल म्हणजे त्याच्यात जे तुमचा मूळ मुद्दल आहे ते म्हणजे लॉस झाल्यामुळे नाहीसं होतं. त्यामुळे तो जो आपला लॉस आहे, आपलं कॅपिटल जे आहे, मुद्दल आहे, ते तसंच ठेवण्यासाठी किंवा त्याचा लॉस आहे तो लिमिट करण्यासाठी आपण स्टॉप लॉस हा प्रकार वापरतो. तर स्टॉप लॉस आता स्लाइडमध्ये जे दिले ते वाचतो मी. स्टॉप लॉस म्हणजे आपल्या लॉसला स्टॉप करतो, म्हणजेच आपलं नुकसान एका मर्यादित ठेवतो. ओके, तर आता एक उदाहरण घेऊन आपण बघूया. तुम्ही एखादा शेअर 100ला बाय केला म्हणजे तुमची खरेदी 100ची आहे आणि तुमचं टार्गेट म्हणजे विक्रीचं लक्ष आहे ते 105 आहे. तर तुम्ही 100ला खरेदी करून आता 105 तो शेअर जाण्याची वाट बघताय, पण मध्येच मार्केटमध्ये वाईट बातमी आली आणि तो स्टॉक्स पडायला सुरुवात झाली. तर मागच्या एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे समजा तो 92 गेला तर तुमचं 8 रुपये नुकसान होतं. त्यामुळे जर आपण इथे स्टॉप लॉस 98 लावला तर तुमचं नुकसान 2%च होतं. म्हणजे स्टॉप लॉस 98 म्हणजे काय होईल, जेव्हा त्याची किंमत 98ला जाईल तेव्हा तो शेअर जो तुम्ही 100ला घेतलाय तो ऑटोमॅटिक 98ला सेल होऊन जाईल. त्यामुळे पुढे जो 98 ते 92चा प्रवास आहे तो होणार नाही आणि तुमचं जे उरलेलं नुकसान आहे ते त्याच्यामुळे वाचू शकेल आणि तुमचं मॅक्झिमम नुकसान आहे ते 2%च राहील. तर हे आपण शॉर्ट सेलिंगच्या ह्याच्यात सुद्धा करू शकतो, बरोबर उलट्या पद्धतीने. म्हणजे तुम्ही समजा 100ला एखादी गोष्ट सेल केली आहे आणि ती वरवर जायला लागली, जी फरक खाली जाणं अपेक्षित होतं पण वर जायला लागली, तर तुम्ही समजा 102चा स्टॉप लॉस लावला तर ती 102ला बाय होऊन जाईल. म्हणजे तुमचं नुकसान जे आहे ते 2%पर्यंतच सीमित राहील. ओके, तर पुढे बघूया ट्रेलिंग स्टॉप लॉस. ट्रेलिंग म्हणजे मराठीतला अर्थ आहे त्याचा पाठलाग. त्यामुळे आता मगाचं एक उदाहरण आपण परत बघूया की 100ची आपली खरेदी होती आणि 105ला आपलं विक्री लक्ष म्हणजे सेल टार्गेट होतं. तर असं होऊ शकतं की 100ला तुम्ही खरेदी केली आहे आणि 105ला जाण्याची त्याची वाट बघताय. तर तुमचा स्टॉप लॉस तुम्ही 98ला लावलाय आणि काय होतं की 100ला तुम्ही शेअर खरेदी केल्यानंतर तो 103, 104 पर्यंत वगैरे जातो आणि थोड्या वेळाने तुमचा स्टॉप लॉस आहे तो हिट होतो. म्हणजे 104 पर्यंत तो जाऊन 98ला परत एकदम खाली येतो आणि तुमचा स्टॉप लॉस हिट होतो. म्हणजे जो ट्रेड तुमचा पॉझिटिव्ह बंद व्हायला हवा होता तो 98ला बंद होतो, म्हणजे लॉसमध्ये बंद होतो. तर हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, तर ट्रेलिंग स्टॉप लॉस लावू शकतो. म्हणजे इथे तेच दिले परत की 100ची खरेदी आहे आणि 105चं विक्री लक्ष आहे, तर स्टॉप लॉस 98चा लावला. आता जेव्हा त्याची किंमत 102 होईल, तुमचा शेअर वाढत जाईल, तेव्हा समजा 102 झाले सीएमपी म्हणजे करंट मार्केट प्राइस आपण मागच्या भागात बघितलंय. तर 102 झाल्यानंतर तुमचा स्टॉप लॉस सुद्धा वर येईल. म्हणजे 98चा जो स्टॉप लॉस आहे तो 2 रुपयाने वाढून 100ला येईल. आता किंमत झाली 104, तरी तुमचं टार्गेट फिक्स आहे, 105 तुमचं टार्गेट फिक्स आहे. तर 104 किंमत झाल्यावर तुमचा स्टॉप लॉस अजून वर येईल आणि 102ला येईल. आता थोड्या वेळाने मगाशी जसं मी सांगितलं की 104 पर्यंत तो गेला आणि तिथून 105ला तो जात नाही, तिथून त्याने खाली यायला सुरुवात केली, 103ला आला. 103ला आल्यावर तुमचं 105 सेल टार्गेट अजूनही तेवढंच आहे, पण तुमचा स्टॉप लॉस 102लाच राहिला, तो खाली गेलेला नाहीये. त्यामुळे स्टॉप लॉस एकाच दिशेने वाढत जातो. आता समजा 103 वरून मार्केट खाली आलं तरी 102ला तुमचा स्टॉक आहे तो विकला जातो आणि तुम्ही एकंदर फायद्यात राहता. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही एंड ऑफ द डे तुमचा ट्रेड आहे तो फायद्यामध्ये तुम्ही शेअर विकला जातो. त्यामुळे तुमचं हे जे नुकसान आहे ते टाळू शकतो. फक्त ह्याच्यात तुमचं नुकसान झालं ते फायद्यामध्ये नुकसान झालंय, ओव्हरऑल तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात. स्टॉप लॉस किती अंशाने बदलायचं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे त्याची ऑर्डर जेव्हा टाकता
तेव्हा किती टिक पॉईंटने बदलायचं, म्हणजे 5 पैशाने तो पाठलाग करणार का 1 रुपयाने पाठलाग करणार, हे तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या ब्रोकरच्या वेबसाईटमध्ये किंवा ॲपमध्ये टाकू शकता. तर हा एक फायदा आहे ट्रेलिंग स्टॉप लॉसचा, की तुम्ही जिथे जिथे जसा शेअर तुमचा मूव्ह करेल वरच्या दिशेला, तसं तुमचं स्टॉप लॉस सुद्धा वाढत जातो आणि तुमचं लॉस व्हायचं प्रमाण कमी होतं. ह्याच्यात काही डाऊट आहे केतन? नाही. ठीक आहे, आपण पुढे बघूया. रिस्क टू रिवॉर्ड रेशो म्हणजे फायदा आणि रिस्क यांचं गुणोत्तर. तर 100 रुपयाची आपली खरेदी आहे आणि 105ला माझं विक्री लक्ष आहे. आपण हे सगळ्या उदाहरणात शक्यतो कॉमन ठेवूया, म्हणजे समजायला सोपं जाईल. आणि स्टॉप लॉस 98चा लावलाय, म्हणजे तुम्ही 5 रुपये फायदा घेण्यासाठी 2 रुपयाची रिस्क घ्यायला तयार. तर हे 5-2 असं गुणोत्तर झालं, की प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात. म्हणजे एकास 1, एकास 2, एकास 3, म्हणजे 3 रुपयाच्या फायद्यासाठी 1 रुपये लॉस घ्यायला तुम्ही तयार आहात, किंवा 2 रुपयाच्या फायद्यासाठी 1 रुपया लॉस घ्यायला तयार आहात, किंवा अगदी एकास 1 म्हणजे 1 रुपया मिळवण्यासाठी तुम्ही एकास 1 म्हणजे 1 रुपया लॉस घ्यायला तयार आहात. हे जेवढं गुणोत्तर जे असतं तेवढं तुमचं विनिंग किंवा सक्सेस रेशो हा जास्त येतो. म्हणजे तुमचं फायनल, समजा तुम्ही एका महिन्यासाठी ट्रेडिंग करत असाल, तर एंड ऑफ द मंथ जेव्हा तुम्ही सगळा हिशोब तुमचा ट्रेड्सचा काढाल, तेव्हा तुम्ही किती तुमचा रिस्क टू रिवॉर्ड रेशोने तुमचे ट्रेड सक्सेस झाले, त्याच्यानुसार तुमचं फायनल प्रॉफिट अवलंबून असतं. ह्याच्यात काही डाऊट केतन? नाही. ठीक आहे. क्लोजिंग किंमत कशी ठरते? तर क्लोजिंग प्राइस मध्ये अफरातफर करणं शक्य आहे. म्हणजे काही काही वेळेला मार्केट मॅन्युप्युलेट होऊ शकतं. त्यामुळे 3.29ला समजा एखादा शेअर 530ला चालू आहे आणि अचानक त्याची किंमत 3.5च्या आसपास मोठं कुठलं तरी सेल ऑर्डर टाकून मोठ्या व्हॉल्यूमची किंवा मोठ्या क्वांटिटीची 3.5च्या अगदी शेवटचं जेव्हा मार्केट बंद होतं त्या मिनिटाला ती किंमत 500 रुपयाला आणून ठेवणं शक्य आहे. म्हणजे 530 चालू होती, ती एका मिनिटात एकदम मोठा व्हॉल्यूम आल्यामुळे 500 रुपयाला आणून ठेवणं शक्य आहे. अशाने काय होईल, शेवटी म्हणजे जेव्हा समजा 500ला, हे तर मी उदाहरण म्हणून म्हटलं, समजा उद्या 1000 रुपयाचा शेअर आहे, तो कमी व्हॉल्यूमवाला आहे, त्याच्यात कोणीतरी मोठं व्हॉल्यूमचं आणून मॅन्युप्युलेशन करायचं ठरवलं, तर तो 800ला सुद्धा आणून बंद करू शकतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जे टेक्निकल अनालिसिस करणारे आहेत किंवा ओव्हरऑल मार्केटवर लक्ष ठेवणारे आहेत, त्यांच्या ह्याच्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो कॅल्क्युलेशनमध्ये. त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी साधारणपणे शेवटच्या 15 मिनिटात, म्हणजे मार्केट संपल्यानंतर, एक क्लोजिंग प्राइस ठरवली जाते. ती कशी ठरवली जाते, तर त्याचे वेगवेगळे नियम आहेत, ते तुम्ही वेबसाईटला NSEच्या डिटेलमध्ये बघू शकता. पण साधारण 3:15 ते 3:30 म्हणजे 3:15 ते 3:30 या टाइममध्ये झालेल्या व्यवहाराची सरासरी काढली जाते. कधी कधी त्यांना वेटेजनुसार सुद्धा हे केलं जातं, की कितीला वेटेज देऊन, म्हणजे व्हॉल्यूम किती प्राइसला झालेलं आहे ह्याच्यानुसार सुद्धा शेवटची कॅल्क्युलेशन केली जातात, किंवा शेवटचे 20 ट्रेड याप्रमाणे केलं जातं. साधारण म्हणजे ह्याच्यात सांगायची गोष्ट म्हणजे शेवटचा ट्रेड, म्हणजे शेवटी जी LTP किंवा CMP आहे, ती तुमची क्लोजिंग प्राइस कधीच नसते. त्यामुळे शेवटचे जे झालेले आहेत ट्रेड काही मिनिटांमध्ये, त्याचं ॲव्हरेज म्हणजे सरासरी काढली जाते आणि त्याच्यानुसार क्लोजिंग प्राइस ठरते. आता ह्याच्यात एक सांगायची जस्ट गंमत म्हणजे, एखादा शेअर शेवटच्या 5 मिनिटात पटापट झटपट खाली आलेला आहे, तेव्हा जर तुम्ही बाय केलात आज घेऊन, समजा उद्यासाठी, त्याला म्हणतात BTST, म्हणजे बाय टुडे सेल टुमॉरो. तर अशा ह्याच्यासाठी जर तुम्ही घेतला, तर एकदम खाली जेव्हा पोचलेला असतो तेव्हा तुम्ही घेतलात, तर तुम्हाला क्लोजिंग प्राइस मिळते ती थोडीशी वरची मिळते, कारण तुमची क्लोजिंग प्राइस आहे ती शेवटच्या ट्रेडची नाही आहे, त्यामुळे ते थोडीशी वरची मिळते, कारण त्याचं ॲव्हरेज काढलं जातं. त्यामुळे समजा एखादा शेअर 390 वरून 380 वर आला आणि तुम्हाला तुमच्या नशिबाने 380ला तो बाय करता आला, तर तुमची क्लोजिंग प्राइस 380 नाही होत, तर ती 384 किंवा 83 किंवा 85च्या आसपास होऊ शकते, डिपेंडिंग ऑन शेवटच्या मिनिटांमध्ये व्यवहार कसे झाले. तर ह्याचा एक फायदा म्हणजे तुमची क्लोजिंग प्राइस तुम्ही बाय केलेल्याच्या वर मिळते तुम्हाला, आणि दुसऱ्या दिवशी समजा तो शेअर अजून थोडासा वर गेला, म्हणजे 390ला जरी गेला, तर 380 ते 390 एवढे 10 रुपयाचा फायदा तुम्ही त्याच्यातून घेऊ शकता. त्यामुळे जेव्हा तुम्ही शेवटच्या काही मिनिटांमध्ये ट्रेड करताय, तेव्हा हे लक्षात ठेवून थोडासा ह्याचा फायदा घेणं तुम्हाला शक्य होतं.
याच्यात काही डाऊट? मला विचारायचं आहे, म्हणजे जसं आपण म्हटलं थोडी मॅनिपुलेट होऊ शकते. तर समजा जर आपण एखादा शेअर कॉल केला आहे की हा पर्टिक्युलर शेअर 98 वर आल्यावर मला घ्यायचा आहे, ठीक आहे. तो 98 वर आल्यावर घेतला, पण त्याच्यानंतर तो त्याची सरासरी व्हॅल्यू चेंज झाली, तर तो जो घेतलेला शेअर आहे त्याची आपल्या याच्यातून जी सरासरी झाली आहे त्याच त्यांनी कट होईल ना प्राइस? हो. ओके, त्याचा प्रश्न मी रिपीट करतो. म्हणजे की त्याने 98 ला एखादी किंमत म्हणजे किमतीला बाय केल्या आणि शेवटच्या ह्याच्यात ॲव्हरेज जेव्हा काढलं तेव्हा क्लोजिंग प्राइस समजा 99 झाली, तर इनडायरेक्टली तो ₹1 फायद्यामध्ये आहे त्या दिवसासाठी. किंवा ती 96 ला आली तर तुझं बाईंग रेट आहे तो 98 ला आहे, त्यामुळे 96 ला जर तो जास्त समजा तिथे ट्रेड झाले तर 96 ला येऊन तो बंद झाला तर ₹2 तू नुकसानी दिसतोस तिथे. ओके, म्हणजे आपण ज्या व्हॅल्यूला कॉल केलं त्याच व्हॅल्यूला घेऊ, पण जर तो वाढला तर ते आपण प्रॉफिटमध्ये राहू, पण झाला तर कमी झाला तर आपण लॉसमध्ये जाऊ. हा, म्हणजे हे कसं होतं की तू कुठल्या क्षणी ते बाय करतोय. आता म्हणजे काल परवाच मी एक ट्रेड केला होता, त्याच्यात असं झालं की 220च्या आसपास तो गेला शेअर, म्हणजे 228 वरून 220 ला काही मिनिटात गेला आणि माझं लक्ष गेलं म्हणून मी 220 ला तो बाय केला. पण 228 ते 220 ह्याची त्यांनी ॲव्हरेज काढले, सगळे ट्रेड किती झाले त्याच्यानुसार, किंवा त्यांचा जो काही क्रायटेरिया आहे की शेवटचे काही ट्रेड ह्यांची सरासरी काढून वगैरे, त्यामुळे त्याची क्लोजिंग प्राइस आली ती 224च्या आसपास. त्यामुळे मला मिळाले 220 ला, पण क्लोजिंग प्राइस 224 आली, त्यामुळे इनडायरेक्टली मी फायद्यात आलो. पण ₹4 फायदा. हो, म्हणजे दुसऱ्या दिवशी मग मी त्याचं बघू शकतो की तो कुठे जातो, कारण माझं पुढचं जे अवलंबून आहे सेलिंग प्राइस ही त्या आजच्या क्लोजिंगवर. पण उद्या माझी जी सगळी लिमिट्स आहेत ती 224च्या रेफरन्सने उद्याच्या दिवशी वर खाली होणार आहे, प्लस मायनस किती झालं. ओके, पुढचं आहे ते थोडंसं इंटरेस्टिंग आहे, इंट्राडे ट्रेडिंगचे ऑर्डर्सचे प्रकार. तर आधी एक तर इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय असतं ते आपण थोडक्यात बघूया. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे आपण आजच्या आज शेअर्स घेतो किंवा विकतो, म्हणजे लॉंग पोझिशन घेतो किंवा शॉर्ट पोझिशन घेतो आणि आजच्या आज क्लिअर करतो, म्हणजे त्याला स्क्वेअर ऑफ करणं म्हणतो. तर आजच्या आज आपण घेतले आणि विकले, किंवा आधी विकले आणि नंतर बाय केले आणि आजच्याच व्यवहार बंद केला, तर त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. हे इंट्राडे ट्रेडिंग अगदी काही मायक्रोसेकंद, आता मायक्रोसेकंद आपल्या रिटेल ट्रेडिंगला तर करता येणार नाही, पण जे अल्गो ट्रेडिंग किंवा कॉम्प्युटराइज बेस्ड ट्रेडिंग करतात त्यांच्या ज्यात मायक्रोसेकंदमध्ये सुद्धा हे करू शकतो. पण काही मिनिटांसाठी ते काही तासांसाठी असू शकतं, सकाळी अगदी 9:15 वाजल्यापासून 2:15 वाजेपर्यंत साधारण, कारण इंट्राडेच्या ऑर्डर असतात त्या 3:15ला आपल्या ब्रोकरकडून बंद केल्या जातात. तर साधारण त्याचा कट ऑफ रेट आहे तो दिलेला असतो ब्रोकरकडून, तर तो 3:10 पासून 3:30 पर्यंत त्या साधारण बंद केल्या जातात. तर हा जो एवढा टाइम स्पॅन आहे त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. त्याच्या ऑर्डरचे प्रकार आहेत, तर त्याच्यात आपण सर्वप्रथम बघूया की इंट्राडे आणि डिलिव्हरी हे दोन प्रकार. म्हणजे आपण ऑर्डर टाकताना आपल्याला इंट्राडे करायचं आहे का डिलिव्हरी घ्यायची आहे. डिलिव्हरी म्हणजे लॉंग टर्म म्हणजे कधी लॉंग टर्म प्रत्येकाच्या ह्याने वेगवेगळं असू शकतं. 4 दिवस तुझं लॉंग टर्म असू शकतं किंवा 4 वर्ष तुझं लॉंग टर्म असू शकतं, पण डिलिव्हरी म्हणजे एका दिवसापेक्षा जास्त. मग तू उद्या वीक किंवा परवा वीक किंवा 2 वर्षानंतर वीक, दॅट इज डिलिव्हरी. तर डिलिव्हरी म्हणजे 1 दिवस किंवा एकापेक्षा जास्त दिवस. तर सर्वप्रथम इथे उजवीकडे आपण बघूया एक ब्रोकरचं गुई आहे. गुई म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस. तर त्याच्यावर आपण क्वांटिटी टाकतो आपल्याला किती हव्या आहेत त्या. ऑर्डर कॉम्प्लेक्सिटी सिम्पल म्हणजे सिम्पल, पुढे सांगतो मी याच्यात काय प्रकारे. ऑर्डर टाईप लिमिट, बाय प्राइस. आता लिमिट म्हणजे काय, तर आपल्याला पाहिजे त्या रेटला आपण टाकू शकतो. म्हणजे आता 966 चालू आहे रेट इथे दिसतोय, तर मला समजा 960ला हवं असेल तर मी तिथे लिमिट टाकून 960 असं टाकू शकतो आणि प्रॉडक्ट इंट्राडे किंवा डिलिव्हरी असं टाकू शकतो. तर आता जेव्हा मार्केटमध्ये 960ला हा टायटनचा शेअर येईल तेव्हा तो माझ्याकडे बाय केला जाईल, तोपर्यंत तो बाय होणार नाही. आणि दुसरं लिमिटच्या ऐवजी मी समजा मार्केट टाकलं तर आहे त्या रेटला, म्हणजे समजा 966.45 हा रेट आहे, त्या रेटला तो शेअर बाय केला जाईल.
ओके, ह्याच्यात काही डाऊट आहे? नाही. ओके, हे आता मी जे सांगितलं त्याचे मार्केट म्हणजे आहे त्या भावाला ट्रेड करणे, त्याच्यात लगेच ट्रेड होतं कारण लगेच आहे तो रेट तुम्हाला दिला जातो. त्यामुळे आता या फोटोमध्ये दाखवले त्यानुसार 970 रेट असेल, 970.5 जो काय आहे तो, त्या रेटला तुम्हाला डायरेक्ट शेअर तुमच्या अकाउंटला बाय होऊन जाईल. लिमिट म्हणजे आपल्याला हवे त्या भावाला ऑर्डर करणे, ह्याच्यात विलंब होऊ शकतो कारण समजा मी 960 टाकलं असेल, 960ला तो शेअर येण्याची वाट बघायला लागते आणि त्याच्यानंतर तो ट्रेड होतो. त्यामुळे ही सुद्धा एक चांगली पद्धत आहे की आपण थोडंसं आपल्याला हवा त्या रेटला तिथे ट्रेड घेऊ शकतो. असं नाही की आहे त्याच रेटला करायला पाहिजे, पण आपला अनालिसिस असा पाहिजे की 960ला तो ऍटलिस्ट दिवसभरात यायला पाहिजे. नाही तर असं होऊ शकतं की 960ला तो कधीच आला नाही आणि आपली बाय ऑर्डर तशीच राहिली. त्यामुळे आपल्याला थोडंसं फ्लेक्झिबल व्हायला लागेल. म्हणजे आता होतं कसं की बऱ्याच वेळेला कितीतरी लोक हे सगळं शिकतात, म्हणजे वेगवेगळ्या क्लासेसमध्ये किंवा कुठे युट्यूबला वेगवेगळ्या चॅनल्सवर, पण लाईव्ह मार्केटमध्ये गेल्यानंतर हे जे डिसिजन्स आहेत हे त्यांनीच घ्यायला लागतात. की आता समजा 960ला मी ऑर्डर टाकली, पण 960ला जर तो येणारच नसेल तर ती ऑर्डर रन टाईमला किंवा लाईव्ह मार्केटमध्ये मॉडिफाय करायला लागते आणि मार्केटच्या कलानुसार आपल्याला जायला लागतं. त्यामुळे 960ला तो येणार नसेल आणि आपल्याला माहिती आहे की 965 आता रेट चालू आहे, तर 965ला ऑर्डर मॉडिफाय करून तुम्ही 965ला घेऊन त्या ट्रेडमध्ये एंटर केला पाहिजे. म्हणजे 965 नंतर समजा तो 1000वर जात असेल तर तुम्ही त्या रॅलीमध्ये भाग घेऊ शकता. जर तुम्ही 960ची वाट बघत बसलात तर कदाचित तुमचा अख्खा दिवस त्याच्यात वेस्ट होऊ शकतो. ओके, पुढचा आहे जो ऑर्डर कॉम्प्लेक्सिटी म्हणजे CO, कव्हर ऑर्डर. ह्यामध्ये खरेदी, मार्केट किंवा लिमिट ऑर्डर टाकून करता येते. त्यानुसार त्याबरोबरच स्टॉप लॉस ऑर्डर सुद्धा द्यावी लागते. त्यामुळे नुकसान मर्यादित राहतं. म्हणजे ह्याच्यात 2 द्यायला लागतात. ते म्हणजे कव्हर ऑर्डर, तर येताना मार्केट किंवा आपण लिमिट सुद्धा टाकू शकतो. की आता 970 चालू आहे तर मी समजा मार्केट टाकलं तर मला 970.05ला माझ्याकडे बाय होईल आणि मी स्टॉप लॉस पण टाकणार. म्हणजे काय, 960चा समजा मी स्टॉप लॉस लावणार असेल तर मला 960 तिथे द्यायला लागेल. किंवा काही याच्यात काही ब्रोकरकडे किती रुपये खाली, तर 10 हा आकडा लिहायला लागेल. म्हणजे काय, 960ला तो ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन तिथे ऑर्डर प्लेस होईल. म्हणजे मी माझा लॉस लिमिटेड ठेवलाय, म्हणजे 10 रुपयाचा लॉस मी घ्यायला तयार आहे, पण आता सेल कितीला तर ते मी बघत राहणार. त्याची ऑर्डर मला वेगळी टाकायला लागेल किंवा तुम्ही टाकू शकता. आता एकदा खरेदी केल्यानंतर स्टॉप लॉस बदलता येत नाही. म्हणजे आता समजा तुम्ही खरेदी केली 970ला आणि 960चा स्टॉप लॉस लावलाय, तर तो 960चा स्टॉप लॉस एकदा ऑर्डर एक्झिक्यूट झाल्यानंतर तुम्हाला चेंज नाही करता, तो लिमिटेड राहतो. फक्त शेअर्सची विक्री ट्रेडरला स्वतःला करायला लागते, त्याची ऑर्डर वेगळी टाकायला लागते. आता हे थोडंसं कन्फ्युजन असेल तर अजून एक चांगला पर्याय त्यांनी दिलाय, तो म्हणजे OCO, वन कॅन्सल अदर, किंवा ह्याला ब्रॅकेट ऑर्डर असंही म्हणतात. ब्रॅकेट म्हणजे एक विंडो, एक चौकट. तर ह्याच्यात काय काय टाकायला लागतं तुम्हाला, खरेदी ऑर्डर, सेल ऑर्डर आणि स्टॉप लॉस ऑर्डर. हे मी सगळं लॉंग पोझिशनसाठी म्हणतो, म्हणजे आपण आधी बाय करणार आहोत आणि सेल करणार आहोत. हेच बरोबर तुम्ही शॉर्ट करताय तेव्हा सुद्धा बरोबर उलटी प्रोसिजर वापरू शकता. तर ह्याच्यात काय टाकायला लागतं आपल्याला, एकदा खरेदी झाली की 2 ऑर्डर, सेल आणि स्टॉप लॉस. तर आता मी समजा 970ला बाय करतोय, तर मी टार्गेट सेल, समजा मी 1000 रुपयापर्यंत टार्गेट आहे माझं, तर मी तिथे 1000 टाकणार किंवा 30 रुपये टाकणार. आता डिपेंडिंग ऑन ब्रोकरकडे कसं प्लॅटफॉर्मवर सॉफ्टवेअर आहे त्यांचं त्यानुसार. तर हे आहे ते अपस्टॉकमध्ये मी 30 असं टाकणार. म्हणजे काय होईल, 970 आणि 30. तर एक्सचेंजकडे टार्गेट सेल 1000 असं जाईल आणि स्टॉप लॉस मी समजा 10 टाकलं तर 960 हा स्टॉप लॉस झाला. त्यामुळे एक्सचेंजकडे 2 ऑर्डर टाकले जातील. 970ला बाय झाली एक ऑर्डर आणि 2 ऑर्डर जातील त्या म्हणजे सेलच्या. एक टार्गेट सेलची 1000ची आणि एक स्टॉप लॉस सेल जाईल ती 960ची. आता ह्याच्यात कुठली एक ऑर्डर एक्झिक्यूट झाली सेलवाली, आयदर 1000 किंवा 960, ही दुसरी ऑटोमॅटिक कॅन्सल होते. म्हणून ह्याला वन कॅन्सल अदर किंवा OCO असं म्हटलं जातं. ह्याच्यात काय डाऊट? नाही. ओके, IOC. आता इथे आपण आता सगळीकडे बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी व्हॅलिडिटी आहे ती डे आहे. तर त्याच्याऐवजी म्हणजे कसं की ही अख्ख्या ट्रेडिंग सेशनमध्ये दुपारी 3:30 पर्यंत, इंट्राडे असेल तर 3:15 पर्यंत साधारण
व्हॅलिडिटी डे आहे, त्यामुळे ही कधीही त्या दिवसभरात तुम्ही टाकलेल्या रेटला ऑर्डर आली तर एक्झिक्यूट होते. पण दुसरा प्रकार त्या डेच्या ऐवजी दिसतो ऑप्शन म्हणजे IOC, इमिजिएट ऑर कॅन्सल. एखाद्या ट्रेडरला मोठ्या प्रमाणात खरेदी करायची असल्यास IOCचा वापर केला जातो. जर ऑर्डर पूर्ण नाही झाली तर लगेच रद्द होते. ऑर्डर अंशतः पूर्ण होणे शक्य म्हणजे पार्शियली एक्झिक्युशन. उदाहरणार्थ 5,000 पैकी फक्त 2,000 शेअर्स खरेदी झाले आणि बाकीचे आले नाहीत म्हणून 3,000ची ऑर्डर होती ती कॅन्सल झाली. तर मला मोठी एखादी खरेदी करायची, मला माहिती आहे की एखादा शेअर 100चा 110 एकदम कमी वेळेत जाणार आहे आणि माझ्याकडे मोठी रक्कम आहे आणि जी मला गुंतवायची थोड्या वेळासाठी, तर मी इमिजिएट ऑर कॅन्सल हा पर्याय वापरू शकतो. म्हणजे मला समजा 5,000 क्वांटिटी हव्या असतील तर लगेच 5,000 मिळतील. नाही आल्या तर जेवढ्या आल्या तेवढ्या आल्या, पण त्याही नाही आल्या तर ती लगेच ऑर्डर कॅन्सल होते, कारण कदाचित तो 100चा 110 इतक्या पटापट होत असेल की माझी ऑर्डर जाईपर्यंत तो 102ला पोहोचलेला असेल. मग 102ला पोहोचल्यानंतर समजा मी त्यात इंटरेस्टेड नसेल तर ती ऑर्डर लगेच कॅन्सल होते, 100ची ऑर्डर पेंडिंग राहत नाही. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की कदाचित आपण ऑर्डर टाकली आणि ऑर्डर टाकल्यानंतर आपण विसरून गेलो की ती कॅन्सल केली नाहीये, तर तुमची रॅली संपल्यानंतर म्हणजे तुमचं टार्गेट सेल जो 110 होता तो हिट झाल्यानंतर मार्केट समजा खाली आला आणि तुम्ही ती बाय ऑर्डर कॅन्सल करायची राहिली नाहीये, कॅन्सल करायची राहिली आहे, तर ती तशीच असल्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की नको त्यावेळी ती ऑर्डर तुमची एक्झिक्यूट झाली आणि तो शेअर 100ला बाय झाला. तर हे अवॉइड करण्यासाठी IOC हा एक चांगला पर्याय आहे. पण शक्यतो हा म्हणजे मोठ्या इन्स्टिट्यूट किंवा जे मोठे मोठे ट्रेड्स करतात ते लोक ह्याचा वापर करतात. रिटेल ट्रेडर जे आहेत ते जास्त ह्याचा वापर करत. AMO, आफ्टर मार्केट ऑर्डर. मार्केटची वेळ संपली की संध्याकाळी 4 ते पुढील सेशन असलेल्या दिवशी, म्हणजे समजा मी सोमवारी करत असेल तर मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत, किंवा शुक्रवारी करत असेल तर शुक्रवारी संध्याकाळी 4 ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत, या मधल्या ड्युरेशनमध्ये तुम्ही आफ्टर मार्केट ऑर्डर टाकू शकता. मार्केट बंद असताना ऑर्डर ठेवणं शक्य आहे. मार्केट सुरू व्हायच्या आधी ऑर्डर एक्सचेंजकडे पाठवली जाते आणि जास्त ऑर्डर असल्यास, म्हणजे कधी कधी लोकांचा पोर्टफोलिओ बराच असतो, इव्हन इंट्राडे किंवा BTST करणाऱ्यांचा, ज्यांची सकाळी सेटलमेंटची वेळ असते 9 ते 9:07ची मार्केटची, त्या ह्याच्यात सगळ्या ऑर्डर टाकणं गोंधळाचं असतं. त्यामुळे या मार्केट बंद असलेल्या वेळेत तुम्ही जर AMO ऑर्डर्स टाकल्यात तर ते सोपं पडतं आणि हेझल फ्री तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ऑर्डर टाकताना AMOचं ऑप्शन निवडणं गरजेचं असतं. त्यामुळे हा जो इथे सिम्पल ऑर्डर कॉम्प्लेक्सिटी सिम्पल होती तिथे AMOचा ऑप्शन का आलेला आहे. काही काही ब्रोकर्सकडे मेनू अख्खा उघडून खाली टिक करायला लागते AMOचा. ते आपल्या ब्रोकरकडे आपण तुम्ही बघू शकता की काय काय कसा तुमचा प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यानुसार तुम्ही AMO निवडू शकता. तर ह्या होत्या इंट्राडे ट्रेडिंगचे ऑर्डर्सचे प्रकार. बल्क डील आणि ब्लॉक डील. बऱ्याच वेळेला अशा न्यूज किंवा तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा समजा तुमचा पॉपअप चालू असेल न्यूजचा, तर काही ब्रोकर्सकडून सारख्या याच्या बातम्या येत असतात बल्क डील आणि ब्लॉक डीलच्या. तर जास्त करून बल्क डीलच्या येतात. शक्यतो या बल्क डीलच्या बातम्या तुम्हाला लगेच येत असतात पॉपअपमध्ये. तर बल्क डील म्हणजे काय, तर लिस्टेड कंपनीच्या संपूर्ण शेअरच्या 0.5% शेअरची देवाणघेवाण एखाद्या ब्रोकरकडे झाल्यास त्याला बल्क डील म्हणतात. तर बल्क डील दिलेल्या वेळेत नॉर्मल ट्रेडिंग अवर्समध्ये होतं, म्हणजे सकाळी 9:15 ते 3:30 ही जी आपली नॉर्मल ट्रेडिंग अवर्स आहेत त्याच्यात होतं. आणि ज्या ब्रोकरकडे बल्क डील होतं त्याने ती एक्सचेंजला माहिती द्यायला लागते की या शेअरमध्ये बल्क डील झालेलं आहे. म्हणजे कुठली तरी एखादी पार्टी दुसऱ्या पार्टीला एवढे मोठे शेअर्स, एवढ्या मोठ्या क्वांटिटीचे किंवा व्हॉल्युमचे शेअर्स देवाणघेवाण त्या ब्रोकर थ्रू करत असतात. त्यामुळे त्या ब्रोकरला ह्याची माहिती एक्सचेंजला द्यायला लागते. आता ही एक्सचेंजकडे माहिती आल्यामुळे बल्क डीलची माहिती पब्लिक होते आणि ती शक्यतो वेगवेगळ्या न्यूज पोर्टलमध्ये किंवा आपल्या पॉपअपमध्ये येत असते की या शेअरमध्ये बल्क डील झालेलं आहे. आता ह्याची ॲक्च्युली माहिती घेऊन रिटेल ट्रेडर्स जे आहेत ते थोडंसं इंटरप्रेट किंवा अंदाज लावायचा प्रयत्न करतात की तो शेअर आता कुठे जाईल, म्हणजे कुठल्या पार्टीने ते घेतलंय, कुठल्या रेटला घेतलंय, त्याच्यानुसार. अर्थात म्हणजे आता एखादी पार्टी तो शेअर घेतेय म्हणजे काहीतरी त्याचं प्रॉफिट असल्याशिवाय घेणार नाही. त्यामुळे
त्याच्यानुसार रिटेल ट्रेडर काहीतरी त्याच्यावरून अंदाज बांधायचा प्रयत्न करतात की तो अजून वर जाईल का अजून खाली जाईल. त्यामुळे बल्क डीलच्या माहितीवर किंवा बातमीवर सुद्धा लक्ष ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. ह्याच्या पुढचं आहे ते म्हणजे ब्लॉक डील. 5,00,000 शेअर्स किंवा 5 कोटीपेक्षा अधिक किमतीच्या शेअरची देवाणघेवाण झाल्यास त्याला ब्लॉक डील असं म्हणतात. हे 2 पक्षात म्हणजे 2 पार्टींमध्ये होते. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स किंवा बँक्स किंवा विमा कंपन्या अशा मोठ्या मोठ्या ज्या पार्टीज आहेत हे ते ब्लॉक डील करत असतात. ह्याची वेळ फक्त 9:15 ते 9:50 या वेळेतच असते. त्यामुळे देवाणघेवाणची किंमत जी आहे ते 2 पार्टी ठरवतील, पक्ष ठरवतील ती असते. आता ही किंमत सध्या मार्केटचा रेट चालू आहे त्या शेअरचा त्याच्या ±1% असू शकते. आता ह्याची ॲक्च्युली नॉर्मल ट्रेडिंग अवर्समध्ये असली तरी सुद्धा 9:15 ते 9:30 ही एक विंडो आहे आणि एक वेगळी विंडो आहे. म्हणजे सकाळी 9:15 ते 9:30 या वेळेत ते होतं आणि ह्याची जी विंडो आहे ती नॉर्मल लोकांना म्हणजे रिटेल ट्रेडर्सना किंवा आपल्या ह्यांना पटकन नाही म्हणजे दिसतच नाही. त्याला एक वेगळा प्लॅटफॉर्म त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे ब्लॉक डीलची माहिती चालू मार्केटमध्ये सगळ्यांना दिसत नाही पण ती वेबसाईटवर दिसू शकते. पर्टिक्युलर त्या कंपनीच्या किंवा NSEच्या ह्याच्यावर आपल्याला ब्लॉक डील्स दिसतात आणि जेव्हा हे ब्लॉक डील्स होतात ते पार्टी टू पार्टी डायरेक्ट होत असल्यामुळे एक्सचेंजकडे त्याची क्लायंटचं नाव, ब्रोकर किंवा कंपनीचं नाव आणि कुठल्या किमतीला ते झाले ह्याची माहिती एक्सचेंजकडे दिली जाते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा मार्केट चालू होईल तेव्हा NSEच्या.com NSEच्या वेबसाईटवर सुद्धा आपल्याला ह्याची माहिती मिळू शकते आणि त्याच्यानुसार रिटेल ट्रेडर्स थोडासा अंदाज लावतात की अमुक एक किमतीला हा शेअर या पार्टीने विकत घेतला आहे एवढ्या बल्क क्वांटिटीमध्ये, म्हणजे तो वर जाण्याची शक्यता आहे का किंवा अजून खाली जाण्याची शक्यता आहे का. त्याच्यानुसार ते अभ्यास करून त्याच्यानुसार त्याचं अंदाज लावायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानुसार त्यांचं ट्रेडिंग होत असतं. ओके, तर बल्क डील आणि ब्लॉक डीलमध्ये हे असं कोण करतं तर बँक किंवा मोठ्या इन्स्टिट्यूट, विदेशी गुंतवणूकदार, विमा कंपन्या हे अशी डील्स करत असतात आणि जसं म्हटलं तसं रिटेल गुंतवणूकदार यावर लक्ष ठेवून आपली खेळी खेळतात. केली झाले ते खेळी असं वाचावं. अशा डील नंतर तो शेअर वर जाईल का खाली जाईल ह्याची थोडीफार प्रचिती त्याच्यानुसार येते. तर हा होता एपिसोड नंबर 3. आपल्या वेगवेगळ्या सिरीज बेसिक सिरीजमध्ये असे 8 भाग आपण आणणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये सुद्धा हे चॅनल शेअर करायला हरकत नाही. पुन्हा भेटूया एका नवीन भागात.